मागच्या वर्षी वसंत ऋतूमध्ये मी चमच्याने खरबुजाचे बियाणे काढले आणि मग विचार केला की ही बियाणे पाण्यात उगवून खरबूज तयार करून पाहूया. पुढचा टप्पा म्हणजे बियाणे स्वच्छ करून अंकुरित करणे. एक आठवड्यानंतर पाहिले तर बियाण्याचे कवच तुटले होते आणि मुळे खाली वाढू लागली होती. नंतर मी प्रत्येक कुंडीत 2 रोपे लावून मातीमध्ये हलकेच दाबून वरून थोडी माती टाकली आणि वाढ होण्याची वाट पाहू लागलो. 5 दिवसांनी जाड जांभळसर पाने बाहेर आली. 15व्या दिवशी खरी पानेही दिसू लागली. आता पुढचा टप्पा उचलण्याची वेळ आली. मी कुंडीच्या तळाच्या मापानुसार थर्माकोल बॉक्समध्ये छिद्र केले, जेणेकरून रोपे त्यात व्यवस्थित बसतील. खाली थोडी जागा मोकळी ठेवली, जेणेकरून मुळे सहज वाढू शकतील. आधी स्वच्छ पाणी टाकले आणि पाणी फक्त मुळांपर्यंतच पोहोचेल इतकेच ठेवले. 10 दिवसांनी पाहिले तर पांढरी निरोगी मुळे छिद्रातून बाहेर येऊ लागली होती. तेव्हा मी पाण्यात विरघळणारे खत घालायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात नायट्रोजन युक्त खत मुळांच्या वाढीस मदत करते. नीट मिसळल्यानंतर 2 दिवसात 3 पाने झाली आणि मुळे अधिक मजबूत झाली. जूनच्या सुरुवातीला वेल दाट झाली. जेव्हा 4 ते 5 साईड शाखा आल्या तेव्हा मी वरचा भाग कापून वाढ नियंत्रणात ठेवली, कारण साईड शाखांवर लागलेले फळ अधिक गोड असते असे मानले जाते. बॉक्सच्या आत मुळे खूप वेगाने वाढली, इतकी की त्यांना वळवून ठेवावे लागले. प्रकाश थांबवण्यासाठी बॉक्स झाकून ठेवला, जेणेकरून मुळांना नुकसान होऊ नये. आत अंधार झाला म्हणजे सेटअप योग्य होता. थोडी सजावट केल्यानंतर सर्व काही छान दिसू लागले. जूनच्या शेवटी लहान पिवळी फुले दिसू लागली, पण सुरुवातीला फळे तयार झाली नाहीत. जेव्हा लक्षात आले की खत कमी झाले आहे तेव्हा नवीन खत घातले. यावेळी पोटॅशियम आणि फॉस्फरस देणे आवश्यक असते, ज्यामुळे फुले आणि फळे तयार होतात. जुलैच्या मध्यापर्यंत खूप फुले आली. नंतर मला 2 छोटे फळ दिसले, म्हणजे परागण यशस्वी झाले होते. 2 दिवसात फळे झपाट्याने वाढू लागली. आता रोपाला जास्त पोषणाची गरज होती, म्हणून पाणी आणि खत बदलले, जेणेकरून मुळे खराब होऊ नयेत. 5 दिवसात फळ अंड्यासारखे मोठे झाले. बाजूला अजून एक फळही होते. या काळात खत लवकर संपते, त्यामुळे लक्ष देणे आवश्यक आहे. हायड्रोपोनिक्समध्ये मुळे कुजण्याचा धोका असतो, त्यामुळे सतत मुळांची तपासणी करावी लागते. नंतर फळांवर भेगा दिसू लागल्या, जे पिकण्याचे लक्षण होते. रोपांना रोगांपासून वाचवण्यासाठी स्प्रे केला. 1 आठवड्यानंतर भेगा वाढल्या, पण परिस्थिती नियंत्रणात राहिली. ऑक्सिजनची कमतरता टाळण्यासाठी एअर पंप लावला. फळे वेगाने वाढू लागली आणि सर्वात मोठे फळ सुमारे 10 सेंटीमीटर झाले. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल